कुरुंदवाड शहराच्या विकासाची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या नगरपालिकेसमोरच मुख्य चौकात अनेक चारचाकी दुचाकी वाहनधारक थेट गाड्या रस्त्यावरच पार्किंग करतात. वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या या चौकात आता वाहनांच्या पार्किंगमुळे कोंडीत भर पडली आहे. अशावेळी या ठिकाणी असलेल्या पालिकेच्या मुख्य इमारतीमधील प्रशासन आणि गावचा विकास करणारे लोकप्रतिनिधी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका बजावतात. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. दरम्यान कुरुंदवाड पालिका चौक अतिक्रमण मुक्त करून श्वासमुक्त करावं या मागणीसाठी नागरिकांनी पालिकेला निवेदन दिलंय. या निवेदनातून 8 दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचंही पालिका प्रशासनाकडून पालन होत नसल्याची संतापजनक चर्चा शहरभर रंगली आहे. पालिका चौकात हातगाडी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले, त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. पालिका प्रशासन या अतिक्रमणावर हातोडा मारून शहर श्वासमुक्त करणार कधी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. पालिकेच्या अंगणातीलच अतिक्रमण काढता येत नसेल तर शहरातील अतिक्रमण काय काढणार, अशी बोचरी टीका नागरिकांमधून होतीये. पालिका कार्यालयाच्या खालच्या मोकळ्या जागेत वाहनांची अनियंत्रित पार्किंग सुरू असून आडवी तिडवी उभी केलेली वाहनं, यामुळे पर्यायी नागरिक आपली वाहनं समोरच्या अतिक्रमित हातगाड्यांसमोर पार्किंग करत असल्यानं रस्ता अरुंद होतोय. यामुळे वाहतूक कोंडी वाढून अपघाताचा धोका निर्माण झालाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं काटेकोर पालन करून शहरातील अतिक्रमणांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होती. येथे 8 दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा एका नागरिकानं निवेदनाद्वारे दिलाय. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.